अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील अनेक महिन्यांपासून पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी अर्ज देऊन घरकुलं मंजूर सुद्धा झाली व याचा निधी नगर परिषदेला आला असतानाही प्रशासनाच्या कासवगतीच्या कारभारामुळे निधी तसाच पडला आहे, लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला नाही। अल्टिमेटम दिल्यानंतरही निधी जमा न झाल्याने शुक्रवारी आम आदमी पार्टीतर्फे नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक धनराज गजभिये यांना घेराव घालण्यात आला। सर्वांसाठी 2022 पर्यंत घरे या पंतप्रधान यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा होऊन वर्ष उलटले तरी चांदूर रेल्वे शहरात या योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घराची एक वीटही रचण्यात आली नाही। झोपडपट्टी वासियांची व आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गट लाभार्थीयांचे सर्वेक्षण पूर्ण करून त्यांचा तपशील व दस्तऐवज तपासून व खात्री करून 475 अर्जांपैकी 215 पात्र लाभार्थीयांची विभागणी केली व ऑक्टोबर 2018 मध्ये अंतिम यादी तयार करून प्रस्ताव चांदूर रेल्वे नगर परिषदेमार्फत शासनाला KPMG संस्थेमार्फत पाठविण्यात आला। यानंतर जानेवारी महिन्यात या योजनेचा 86 लाखाचा निधी नगर परिषदला प्राप्त झाला, परंतु तेव्हापासून पात्र लाभार्थ्यांना या निधीचे वाटप अद्यापही न झाल्यामुळे अनेक घरे बेघर असलेल्या नागरिकांना आपल्या हक्काच्या घरास मुकावे लागत होते। यामुळे आम आदमी पार्टीने मागील आठवड्यात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता। मात्र प्रशासनाच्या कासवगती कारभाराविरोधात आक्रमक होऊन लाभार्थ्यांसह आम आदमी पार्टीचा मोर्चा नगर परिषद कार्यालयावर पोहोचून कार्यालयीन अधीक्षकांना घेराव टाकला व मागणी मान्य होईपर्यंत त्यांच्याच कार्यालयात ठिय्या देण्याचा इशाराही त्यांनी दिला। अशा आक्रमक पवित्र्यामुळे नगर परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली होती। यानंतर चर्चा करून अखेर 17 मार्च पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या थेट खात्यात पहिल्या टप्प्याचा निधी पोहोचणार असल्याचे लेखी आश्वासन नगर परिषदकडून दिल्यानं आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले। नगरपालिकेला अनेक महिन्यापासून पंतप्रधान आवास योजनेचा निधी आलेला आहे, मात्र जे लाभार्थी आहेत त्यांना नगरपालिकेने हा निधी वितरित केलेला नाही। याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या, आम आदमी पार्टीकडे आल्या, आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमच्याकडे त्यांनी निवेदनं दिली, तक्रारी केल्या। त्या सगळ्या लाभार्थ्यांना नगरपालिकेनं नुसतं एरझारा मारायला लावल्या आणि त्यांना तो निधी वाटपाच्या दृष्टिकोनी नुसतं आश्वासन देत आले। या बाबतीत अनेकदा तक्रारी केल्या, वरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतही काही लोक जाऊन आलेत, मात्र त्यांना वितरित झाला नाही। तेव्हा आम्ही यांना 10 दिवस अगोदर निवेदन दिलं होतं की 7 दिवसाच्या आत तो निधी ज्यांचा त्यांचा त्या लाभार्थ्यापर्यंत द्या। एवढं झाल्यानंतरही आजच्या तारखेपर्यंत त्यांनी कोणतंही पाऊल उचललेलं नाही नगरपालिकेनं आणि नाईलाज असतो मग आम्हाला हे सर्व लाभार्थी घेऊन आज चांदूर रेल्वे नगरपालिकेवर यावं लागलं। आणि आज इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 दिवसात हा निधी प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने आम्ही तो देऊन देऊ। मात्र आम्ही यावेळेस विश्वास करायला तयार नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यांना लेखी पत्र मागितलं। जर 2 दिवसात देत असाल तर आम्हाला तसं लेखी तुमच्या सहीनिशी पत्र द्या, तेव्हाच आमचा हा विश्वास बसेल। म्हणून आज नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याच्या अनुमोदनेने हे पत्र मिळालं आणि मंगळवारी हा सगळा निधी येणाऱ्या 17 तारखेला सगळ्यांच्या लाभार्थी जितक्या लोकांची फाईल तयार झाली आहे त्या सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यात हा पहिल्या टप्प्याचं वितरण करणार असं ठोस आश्वासन हे लेखी स्वरूपात मुख्याधिकाऱ्यांच्या मर्जीने दिलेलं आहे। तर हा विश्वास घेऊन आज तुर्तास हे आंदोलन थांबवलं। जर मंगळवारी हा निधी देण्यात आला नाही तर पुन्हा मोठ्या ताकदीनिशी या नगरपालिकेवर मोर्चा घेऊन येणार आणि याची पुढची जबाबदारी पूर्णतः प्रशासनाची राहील। विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे।